रामकृष्ण रूपपातालोचनी सुख झाले ओ साजनी ओ विठ्ठल
उजळले भाग्ये आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले उजळले भाग्य आता अवघी चिंता
वारली संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी आला व पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हलाव पद्मनाभ जोडीला पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण सताची या जाने पंढरी सारिकाची आपुला दामनगाव केला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला जयांचे केल्या स्मरण होय सगळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु श्री संताची माता चरणावरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या महाराज विठ्ठल उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाव पद्मनाभ जोडीला तात्या काळ बदललाय काय झालंय माऊली पाराग्रामस्थ मंडळी अगदी भारतीय संस्कृतीला अनुसरून वाढलेल्या प्रगतीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही जीवन जगत असताना महाराज आम्हाला संसार करणं गरजेचं आहे महाराज
आम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी करणं सुद्धा आम्हाला खूप गरजेचं आहे. का अरे आई असो, वडील असो, अथवा भाऊ बहीण, काका, आत्या, मामा, नाना, तात्या, पापा, कोणीही असो, प्रत्येकाचं एकामेकावर अवलंबून जरी असले तरी आमचं कर्तव्य आहे. आमचं कर्तव्य आहे महाराज की आम्ही आमच्या कुटुंबासाठी जीवन जगणं गरजेचं आहे. जितक्याप्रमाणे टाळकरी मंडळी, श्रद्धेय मंडळी, आज उपस्थित असणारी पारा ग्रामस्थ मंडळी, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा दुसऱ्या वर्षाचा नामयज्ञ सोहळ्याची जरी आजच्या दिवशी सुरुवात झाली असेल तरी गणपती बाप्पा म्हणतील, अरे माझ्या दरबारात हा घडत असणारा हा दुसऱ्या वर्षाचा जर उत्सव एवढ्या ताकदीने असो तर मग थंडीच्या दिवसात सुद्धा ज्वारीसाठी तरी कशासाठी म्हणा, मग कशाला फायदा होईल, कशाचा विनेकरी महाराज कटा मस्त आहे म्हणा. निश्चितच आहे. मला सांगण्याचा मुद्दा एकच आहे माय बापा हो, वेळोवेळी जरी डिकसळला या सप्त्याच्या निमित्ताने मौली ही ग्रामस्थ, संयोजक, नियोजक, भजनी मंडळी ज्या वेळेला डिकसळला सप्त्याच्या नियोजनासाठी आल्यावर बाकी काही असो महाराज आमच्या बाप्पाच्या दरबारातला उत्सव छान व्हायला पाहिजे. छान होणारच आहे. अरे हा नामयज्ञ सोहळा चांगला होणारच आहे. याचं कारण आहे जेही करताय तुम्ही ते श्रद्धेतून करताय. हा महाराज आम्ही हेही जाणू शकतो की जितकं संसारासाठी आपलं योगदान महत्त्वाचं आहे तितकंच आता वाढलेल्या प्रगतीच्या काळामध्ये आज परमार्थात सुद्धा प्रत्येकाचं योगदान तितक्याच गरजेचं ताकदीनं असल्यामुळे पाटील आज ग्रामस्थ मंडळी एक मोठमोठ्या सप्त्याला सुद्धा लाजवेल असं म्हणता येणार नाहीये, पण तेवढ्याच ताकदीने निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नको या श्रद्धेने नामयज्ञ सोहळ्याची आजच्या प्रसंगी सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची, श्रद्धेय कीर्तनकारांची कीर्तनाचं आयोजन देखील तुम्ही केलेलंच आहे. गुणवान या महाराष्ट्रातील असणाऱ्या गायक वादकांना सुद्धा आपल्या पारा या गावात तुम्ही 8-8 दिवस त्यांना थांबवून घेतायत. हे सुद्धा एक आनंदाचं वेगळं काय वातावरण आहे. पण यावर्षी आणखीन एक मोठी भर आहे. हा महाराज गेल्या वर्षी आम्ही नामदेव महाराजांचं चरित्रकथा भारत महाराज कोकाटे महाराजांच्या मुखातून 7 दिवस श्रवण केलं. गुरुवर्य प्रकाशजी बोधले महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने गेल्या वेळेस मन प्रसन्न करून घेतलं. वर्ष उलटली महाराज, कधी सप्ताह येतोय अशी चाहूलही होती. आणि या वर्षी नामदेव महाराजांचं चरित्र गेल्या वर्षी ऐकलं, या वर्षी इच्छा व्यक्त केली महाराज यावेळेस कोणतं चरित्र ठेवा. मग ऐकलं ना आज, हा मना नसलं तरी संतांचं चरित्र आपल्या समोर येणं सुद्धा काळाची काय गरज आहे. आज भगवंताच्या नाम चिंतनाची सुद्धा जितकी गरज आहे तितकीच गरज आज साधू संतांच्या सुद्धा नामचिंतनाची आणि त्यांच्या जीवनचरित्र जे काय आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे पैलू आपल्याला श्रवणास मिळावे म्हणून सुद्धा महाराज आज ज्यांची कीर्तनाला उपस्थिती आहे, ज्यांच्या मुखातून आजही आपण जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनचरित्राचं श्रवण केलेलं आहे आणि पुढे 6 दिवस सुद्धा आपण श्रवण करणार हां असं हो म्हणत चला घटका बरं फक्त
कीर्तनाला उपस्थिती गरजेचे, कथेला उपस्थिती गरजेचे का तर बिचारा सुद्धा हटके आहे. हां, आज मला कसं ओढून करावं ही कळेना महाराज. काय पण सगळ्या सवय लावून घेणं गरजेचं आहे. आकाशा श्रद्धेय बोधले महाराज, परंपरेवर नितांत श्रद्धा ठेवणारे आमचे अश्रुबा पाटील महाराज असो, प्रमोद महाराजांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थितीच आहे. गेल्या वेळेस प्रमोद महाराज, भारत महाराज सुद्धा म्हणले, महाराज मी दररोज कथेला फक्त येऊन जाईल, पण इथलं वातावरण आणि इथलं एकदा आता ज्या कुटुंबात थांबताय तो भाग वेगळा, बरोबर आहे, पण पाऱ्याचं वातावरण बघितलं, इथलं वातावरण बघितलं की कथा करायला सुद्धा वाटतं आपण काल्याचा प्रसादच घेऊन जावा. बरोबर आहे. याचं कारण आहे, माय बापा अधिष्ठानात ताकद असते, अधिष्ठानात ताकद असते. अरे हे सगळं चालत असताना ज्या कर्नाटक बाँड्रीवर उज्ज्वलानंद महाराजांचं मोठं आश्रम आहे महाराज. आज एक आपल्या गुरुनाम गुरु रामचंद्र बोधले महाराजासारखं एक खूप मोठं व्यक्तिमत्व असणारं उज्ज्वलानंद महाराजांच्या, मी सुद्धा महाराज तिकडं उमरग्याच्या पलीकडे मी सुद्धा जवळपास 11 का 12 वाऱ्या केल्या महाराज तिथल्या. कधी मी 12वीला असताना तिथले माऊली महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणासाठी आपल्यासाठी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं, साधू संतांचं जीवन वेगळं असतं. मला सुद्धा यावर्षी सलग दुसऱ्या वर्षी तुम्ही कीर्तनाला बोलवायचं कारण मला काय येतं, काय बोलणार आहे याच्यापेक्षा, किती महाराज मोठा आहे याच्यापेक्षा त्या घराण्याचा काय आहे तो पाईक आहे. म्हणून कीर्तनाची सेवा आहे, म्हणून कीर्तनाची सेवा आहे. हा महाराज कोणाला काही किती काही येत असेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबारायाच्या समकालीन असणारे संत शिवाजी बोधले महाराज, संत मानकोजी बोधले महाराज या परंपरेचे आम्ही 10वे 11वे वंशज असल्यामुळे ग्रामस्थ मंडळी तेवढ्या श्रद्धेने विश्वास ठेवून आयोजन नियोजन करत असल्यामुळे मी पुनश्च एकदा आपल्या टाळकऱ्यांबरोबरच आपल्या काय श्री संत माऊली महाराज संस्थान वडवण येऊन आलेले आमचे सर्व साधक बाबूराव महाराजांचे विद्यार्थी आपल्या सर्वांनाच सोपान महाराज मी मनोभावे श्रीरामा वंदन करतो आणि मी माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल तात्या मला म्हणाले, आपली दिंडी जात होती इथून पैठणला, त्यावेळेला हा उजळलेले भाग्य, आता मी अर्ध्या तासातच कीर्तन केलं आपलं इथं. आम्ही 2-3 टाळकरी होतो, दिंडीत बी तेवढीच संख्या होती. ते म्हणले महाराज त्याच्यात मुलीचा दृष्टांत छान होता, तुम्ही तेच बोला महाराज. हे कसं असतं, कीर्तन कसंही असो महाराज, एखाद्या माणसाला एखादा भाव पटलेला असतो. आणि खरंच आहे, श्रद्धेने विश्वासाने भावनेनेच माणसं आज तरुण आहेत महाराज. अरे आज विश्वास नसेल, आज एकामेकावरची श्रद्धा नसेल तर माणूस माणसात जिवंत राहू शकत नाही आहे. हा महाराज माणसाने माणसासोबत माणसासारखं प्रेम करण्यासाठी साधू संतांनी या वाढलेल्या प्रगतीच्या काळातला आपल्या समोर आपल्याला दडेही आखून दिलेले आहेत. अरे आपल्याला जीवन जगण्यासाठी गाथा ज्ञानेश्वरी रामायण भागवत पोथी पुराणातून सुद्धा आपल्याला आजही मार्गदर्शन केलेलं दिसतं. आणि झालेलं मार्गदर्शन असणारा गाथा ज्ञानेश्वरी कुराण बायबल पुराण सुद्धा आज आपल्याला ऐकायचं असेल तर पारा ग्रामस्थ मंडळी आपल्याला ते कीर्तन प्रवचन कथेतूनच ऐकावं लागेल. त्याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल म्हणजे एकच आहे, चांगलं काय आणि वाईट काय, पाप काय आणि पुण्य काय, हे जर कुठं ऐकायला मिळत असेल तर माऊली महाराज
ते ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदायाने दाखवून दिलेली, अरे आपल्या वाडवडिलांनी गुरुवार्यांनी आपल्याला दाखवून दिलेली परंपरा, तो म्हणजे सप्ताह आहे. आणि त्या सप्ताहाचं गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचं चित्र काय झालेलं आहे? बदललेलं आहे. आता हे आपलं नातं एक आतूट झाल्यामुळे मी बाकीचं बोलायचं सोडून द्या. काय बदललंय? काय बदललंय? गेल्या वर्षी जास्त खड्डा होता, आता मुरमानं काय केली आहे? होय म्हणा, बरोबर आहे. वरवर 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 असा बदल होणार आहे. प्रमोद महाराज, आज संख्या कथेला कीर्तनाला जरी कमी असेल तरी पुन्हा पुन्हा संख्या वाढल्याशिवाय राहणार. आम्ही 4-2 जणाला घेऊन आल्याशिवाय राहणार. म्हणाराव काय कारण आहे? कारण एकच आहे, याची गरज आहे. अरे डोळ्याने बघू नये, कानाने ऐकू नये, अथवा आपल्या बुद्धीने विचार देखील करू नये, एवढं या पृथ्वी तलावर आज आपल्याला ऐकायला, बघायला, वाचायला मिळत असल्यामुळे आजही संत महात्मे सांगतात, बाकी सोडा पण या अभंगाच्या दृष्टीने सुद्धा मायबापाओ, अवघी चिंता वारली म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे. आणि पद्मनाभ जोडला म्हणजे त्या परमानंदाची प्राप्ती आहे. महाराज, थोडा कडक आवाज कर बेटा, बेस कमी कर, थोडा कडक दे. प्रतीचे 3 दुकान आहे. एक जीवाचं दुकान, बस. एक संताचं दुकान आणि एक देवाचं दुकान आहे. या तिन्ही दुकानात श्रीरामा माल वेगळा वेगळा मिळतो आहे. जीवाचं दुकान केवळ प्रमोद महाराज दुःख मिळत आहे, संताकडे केवळ सुख मिळत आहे, आणि देवाकडे सुखही मिळतंय आणि दुःखही मिळतंय. येथे मिश्र खते मिळतील. कुठे? देवाच्या दुकानात. देवाकडे सुख पण आहे आणि देवाकडे दुःख पण आहे. मी आपल्यासमोर गोड अभंगाच्या दृष्टीने भाव मांडत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐका. असं मला म्हणायची काही गरज नाही, कारण की तुमचा चेहरा प्रसन्न आहे. आणि या प्रसन्न चेहऱ्यात 11:30 वाजेपर्यंत कुणाला सुद्धा डोळा लागणार, लेकरांना लागला तर काय हरकत नाही, कारण खाली गादी आहे, लगेच झोपायची. पण ती इथं नाही. म्हणून ऐका, देवाकडे सुखही मिळतंय, देवाकडे दुःखही मिळतंय. ज्या वेळेला श्रीराम प्रभूचा जन्म झाला ना, आनंदाला पारावार राहिला नाही आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. प्रगट झाले भगवान. कौशल्य मात्याने विचारलं, प्रभू तुम्ही चतुर्भुज रूपात प्रगट झाला? हा आई साहेब. अरे असं मोठं रूप जर तुम्ही धारण घेऊन जन्माला आले तर कोणी म्हणेल का कौशल्याचा मुलगा आहे? मग काय करू आई साहेब? अरे लहान व्हा. लहान झाले भगवान. आता तर चांगला दिसतो ना? अरे चांगलं दिसू लागले, परंतु मोठ्या माणसासारखं बोलू लागले. मग काय करू आई साहेब? लहान व्हा. लहानही झाले. बोलणं बंद करा. बोलणंही बंद केलं. दशरथजीच्या महालापर्यंत आवाज गेला. जय हो महाराज. महाराज बधाई हो महाराज. अरे काय झालं? काय झालं? तुम्हाला मुलगा झाला. मग जावा, वाद्य वाजायला सुरुवात करा. आणि ज्या वेळेला अयोध्येत एकाएकी वाद्य वाजायला सुरुवात झाली ना, त्यावेळेला दासी एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई ग बाई, हो बाई कशाच्या बाई बाई कशाच्या बाई बाई कशाच्या बाई बाई कशाच्या बाई बाई कशाच्या
हुशार माणसाचाच काळ आहे. काय मला वाटलं आता हे बिचारा अंतऱ्याकडे कसा येतोय काही की, पण बाईनं कड गाठली. हे तुम्हाला नाही कळणार. बरं आहे आपलं. मी म्हणजे थोडं मोकळं सांगतो. बाई कशाच्या नौबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. अरे प्रचंड गर्दी जमली कुठे? दशरथजीच्या महाला पुढे. ऐका बरं का, मी सुंदर तुमच्या पुढे भाव मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्या वंशात श्रीराम प्रभूचा जन्म झाला त्यावेळेला सूर्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही, पण त्याच वेळी चंद्राचा चेहरा उतरला. प्रभूने विचारलं, का रे बाबा, ज्या वंशात माझा जन्म झाला त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही आणि चंद्रा तुझं कार्य तोंड उतरलं? प्रभू मलाही तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. अरे मग तुला विरोध केला कुणी? कुणी नाही भगवान. आमचा नैसर्गिक नेम असा आहे की सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही आणि तो महिना झाला जागचा हालत नाही. कळलं का तुम्हाला? प्रभू म्हणाले, खरंय भाऊ, मी जरी भगवान असलो ना तरी पाटील एका वेळी दोघाला सुखी करू शकत. हे कुणाचं दुकान आहे? अय जावाई, हा का नाही कळलं? मागच्या टप्प्यात नाही कळलं आणखी. ही बाई सारखं उगा आहे का? बाई देवा. आणि आपण माना अथवा न माना मायबाप, देवाकडे सुखही मिळणार आहे आणि देवाकडे दुःखही मिळणार आहे. अरे दुःख जरी आलं तरी माऊली त्यानंच दिलंय आणि सुख जरी झालं तरी त्यानंच दिलंय, हे सुद्धा मानून आपल्याला चालावं लागेलच आहे. सुखही मिळणार आहे आणि दुःखही मिळणार आहे. दोन्ही ठिकाणी पण आहे. प्रमोद महाराज, उदाहरण दाखला जर द्यायचा झाला तर आपण बघा, एक वेळेला सख्या बहिणी एका मांडवात दोघीचं लग्न झालं आणि पहिल्यांदा बापाने दोघीला माहेरी बोलवलं. दोघी आल्या बसल्या. बापाने थोरलीची चौकशी केली. ताई, ए ताई, काय व्यवसाय बेटा तुझ्याकडे? बाबा आमच्याकडे शेतीचा व्यवसाय. कसा काय चालतो लेकरा? काय सांगू बाबा, यावर्षी हलकासा पाऊस झाला, पेरणी करायची होती बाबा. बाबा ओलीला ओल पोचली होती बाबा, डबल पाऊस झाला बाबा. पण बाबा बियाणा पुरता पैशाचं नियोजन नाही लागलं बाबा. बाबा पेरणी करणं तर गरजेचं आहे, पैसा तर नाही आहे बाबा. याच्या त्याच्या पुढे हात पसरला पण कोणी द्यायला तयार नाही आहे. मग काय केलं रे लेकरा? बाबा दुकानदाराकडे आम्ही गेल्यानंतर दुकानदाराने सांगितलं पहिली उधारी द्यावी लागेल. याच्या त्याच्या वशिल्यानं गेलो बाबा. दुसरा तर नाही ना काही व्यवसाय. पेरणी तर करावी लागेल, त्या काळ्या आईत तर धान्य सोडावं लागेल. काय करावं? अरे लेका मग माझ्याकडे यायचं ना. कोणत्या तोंडाने येऊ बाबा? कोणत्या तोंडाने येऊ बाबा? तुम्हीच माझ्या लग्नात जो खर्च केला ना बाबा, मला माहिती आहे बाबा. तुम्ही काही ना काहीतरी शेत, तुमचं शेत बाबा घाण ठेवलंय. कोणत्या तोंडाने येऊ बाबा? मग काय केलं रे लेकरा? सांगू बाबा, देवासारखा एक माणूस पावला आणि त्यानं त्याच्या वशिल्यावर बियाणं घेऊन दिलं. मग रे बेटा पेरणी केली बाबा, छान उगून आलं बाबा. पण काय सांगू बाबा, गेली 15 दिवस झालं आता पाऊसच नाही बाबा. पण बाबा आणखीन जर 15 दिवस पाऊस नाही आला बाबा, तर या पती पत्नीला या तालुक्यात मधोगिरी मागितल्याशिवाय गत्यंतर नाही बाबा. बाबाला वाईट वाटलं. बाबाने धाकटीची चौकशी केली. बेबी तुझ्याकडे काय व्यवसाय? माझ्याकडे वीटभट्टीचा कारखाना बाबा. कसा चालतो काय सांगू? यावर्षी 8.5 लाख रुपयाचा फायदा. 8.5 चांगलंय बेटा, पण काय सांगू बाबा, मालकाला म्हणलं मूग नक्षत्र निघून गेलाय, 7 जून होऊन गेलाय,
कधी पाऊस येईल याचा नेम नाही. तुम्ही नका लावू भट्टी, पण ते फार हट्टी, त्यांनी पुन्हा लावली रुळलं. आता पण बाबा आणखीन जर 15 दिवस पाऊस नाही ना आला बाबा, तर 3.5 लाखाचा फायदा होतोय. आता काय करावं देवाने? पाऊस पाडावा तर विटाचं नुकसान, आणि न पाडावा तुम्ही काही कोणत्याही पद्धतीने बघा, आपल्याला मानावंच लागणार आहे. देव सुखही देतो आणि दुःखही देतो. देणारा सुख दुःख आहे. मग देवाकडे सुख दुःख आहे, तर संतापाशी काय आहे? सुख याची सुख एक है चिठाई सुखयेची एके ठाई बहुपायी. संतांच्या एकच ठिकाण असं आहे, ते म्हणजे संतांचं. संतांपाशी केवळ सुख म्हणजे सुखच आहे. देवाकडे सुख दुःख आहे. मग जीवाकडे काय आहे? जीवाकडे केवळ दुःख आहे. ऐकणारे माणसं शंका घेतील का हो बोधले महाराज? देवाकडे सुख दुःख आहे, संताकडे केवळ सुख आहे, आणि आपल्याकडेच केवळ दुःख आहे. हे कशावरून? का लग्न झालं म्हणजे काय आहे? आना आहे, पण त्या आना बरोबर काय आहे? अंध्यावर सोडून मग सुख आहे नाही असं नाही आहे. पण गुरुवर्य महाराज सांगत असतात, त्या संसाराबरोबर सुख वाटतं ते सुखाभास आहे. का? हा महाराज आम्ही ऐकतोय असं नाही, आम्ही भोगत आलोय. काय? लग्न झालं म्हणजे पाणी म्हणल्याबरोबर हातात तांब्या, जेवण म्हणल्याबरोबर ताट समोर, चहा म्हणल्याबरोबर हातात कप बशी. पण हे किती दिवस येतं? वाजू द्या थंडी पण बोला. एक पुत्र बरोबर आहे का? दापाच पुढं जायचं का नको? बरोबर आहे, बरोबर आहे. संसारात सुख आहे नाही असं नाही आहे, नाही असं नाही आहे. पण संसारात जे सुख आहे ना माय बापा हो, ते उतरत उतरत जाणार आहे. पण संसाराच्या उलट परमार्थात सुख घडो घडी वाढू लागे, घडी वाढू लागे, घडी वाढू लागे. घडी वाढू लागे. प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख हे वर्तमान काळातल्या संसारात नसून महाराज म्हणतात ते परमार्थात आहे. का? तर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे. आजी आनंदुरे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही आनंदाचे लाडू खातोय. महाराजाच्या कीर्तनाला बसलेली माणसं म्हणाली, का रे महाराज आनंदाचे लाडू म्हणतायत? बरं आनंद म्हणावा तर एक सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंदही महाराजाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहिलेला दिसतोय. कारण काय आहे? दुसरा श्रीमंत उठला आणि म्हणला, बरोबर आहे
महाराजाच्या घरची परिस्थिती चांगली असेल म्हणून महाराज आनंदी आहेत. चारही श्रीमंताने ठरवलं चला देहूला जाऊया आणि महाराजाची घरची परिस्थितीतला आनंद पाहूया. देहूला आले. आल्यावर गावातल्या ग्रामस्थांना विचारलं, का रे बाबा येथे संत तुकोबाराय कुठं राहतात? कोण? तुकाराम. लागला का नादी त्याच्या? हे कोण म्हणत? गावातले माणसं म्हणतात बघा, जवळच्यानंच पाडलं, वरल्या वाडाच गमतीच आहे, गबरा आहे. आणि हे 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 खरंच आहे. लोकांचा स्वभाव आहे महाराज. लोक आहेत तोपर्यंत चांगलं म्हणत नाहीत आणि गेल्यावर चांगला होता, दडाडीचा होता, 10 वर्ष गाव माग गेलं गावाचं. हे कधी? अरे बाकी सोडावं, त्या महाराजाचं घर कुठं आहे सांगा? आम्ही खूप दूरहून आलो. महाराजांची कीर्ती मोठी आहे. जायचं का? सरळ जा. अंगणात एक हिरवगार तुलसी वृंदावन आहे. घरावर एक भगवी पताका आहे. जयाची द्वारी तुलसी वृंदावन आणि धन्य ते सदन वैष्णवाचे. पाहिलं तर तुकोबाराय अंगणात बाजेवर बसलेले आहेत. चारही श्रीमंत माणसाने महाराजाकडे बघावं, घराकडे बघावं आणि घराकडे बघता बघता चर्चा करावी. का रे बाबा घरावर नीटनीटकं छप्परही नाही आहे. आनंद कशाचा आहे? कशाचा आनंद आहे? तिसरा माणूस म्हणला, तुम्ही नापास, पट्ट्या पास. का? महाराजाच्या परिस्थितीवर आनंद काढू नका. महाराजाची धर्मपत्नी चांगल्या स्वभावाची असेल. आलं लक्षात तुमच्या? आता महाराज सांगतीलच तुम्हाला बिचारीचा स्वभाव. पण खरं सांगू का, जोही काही तुकोबारायचा 42 वर्षाचा संसार झाला ना महाराज, तो त्या आवलीमुळेच झाला. हे तितकं सत्य आहे. हे तितकंच सत्य आहे. तुम्ही माना अथवा न माना, पुरुष मंडळी तुम्ही काही करा, खरं कष्ट करणारी कमाविले तरी पाक ओज घडे आणि रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे ती माऊलीच आहे. अरे घरात कष्ट करणारी, लेकरा बाळाचा संसार करणारी खरी ती माऊलीच आहे. आपण निश्चित गाव गाडा करू महाराज, पण घर सांभाळणारी तीच आहे. माना अथवा न माना, आवलीले यावं तेवढ्यात. आणि त्या आवलीला महाराजाने म्हणावं, अवले अतिथी देव भव. पाहुणे आले आपल्या घरी, गुळ पाणी तरी आणा त्यांच्यासाठी. आवलीने पाहुण्याकडे बघून महाराजाला म्हणावं, महाराज उंदीर मेला तरी ज्वारीचा कण नाही घरात. कुरडी आरड करत सुटला, टाळ कुटत बसलात. पाहुणे म्हणले गावात प्रवेश केला तेव्हा ती बी तसंच, ही बी गडगड आहे, अवघड आहे. महाराजाच्याही लक्षात आलं. पाहुणे उठले आणि पाहुणे निघाले. महाराजाने आवाज दिला, पाहुण्याला दम निघला नाही. पाहुणे म्हणाले, महाराज आमचा गैरसमज झाला. चलत चलत एक विचारतो महाराज, आम्हाला वाटलं होतं की तुमची घरची परिस्थिती प्रतिकूल असेल, धर्मपत्नी स्वभावाने अनुकूल असेल, म्हणून राजाला लाजवेल एवढा तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण हे दोन्ही दिसत नाही महाराज. कारण काय आहे? कारण काय आहे? महाराज म्हणले, तुमचं बरोबर आहे, माझी घरची परिस्थिती प्रतिकूल नाही, धर्मपत्नी स्वभावाने अनुकूल नाही. पण महाराज हे सगळं असताना तुमच्या चेहऱ्यावर आनंद कशाचा आहे? महाराज म्हणले, त्याचं कारण एकच आहे, अवघी चिलता
माझ्या चेहऱ्यावर आनंद असण्याचं महाराज म्हणतात कारण एकच आहे, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य, आता भाग्याचा उदय झालाय, चिंता वारली, माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण काहो श्रोते मंडळी, इथं जर महाराज असं म्हणले असते तर उजळले भाग्य आता अवघी चिंता पळाली, काही बिघडतं का? नाही नाही, वारली काय आणि पळाली काय हे मग तर जुळतंय ना का? नाही नाही नाही, समजा एखाद्याची जर पळाली चिंता तर पुन्हा येण्याची शक्यता आहे. नाही तुम्ही काळजी करू नका, पण वारलेली येईल का? काय शब्दच ताकदवान आहेत. काय जळतील पापे, एकतर जळतील आणि काय पापे, आणि तीही जन्मांतरीचे. शब्दात खूप गंमत आहे महाराज. उर्वरे महाराज ज्या वेळेला शब्दातले शब्द ज्या वेळेला तेवढ्या ताकदीने सांगतात ना, त्यावेळेला महाराज चित्र उभा राहतात. आणि खरंच आहे श्रीरामा, काही काही चाली सुद्धा अशा आहेत. एखादा भाव सुद्धा निघत असताना प्रमोद महाराज आम्ही नेहमी चर्चा करतो महाराज, भाव निघत असताना आपण एखादा जर मुद्दा बोलला त्याचं चित्र पुढं उभा राहतं, तो त्या भावातली एक ताकद आहे, एक ताकद आहे महाराज. तुम्ही बघा ज्या वेळेला आता सामनगावकर महाराज सुद्धा, अथवा आपल्या पिंपरी चाकरवाडीचे माऊली सुद्धा, माऊली ज्या वेळेला थकले असताना काल्याचे कीर्तन करायचे महाराज. त्या काल्याच्या कीर्तनात आमचे चुलते गणपत महाराज बोधले महाराज नेहमी माऊलीच्या सोबत जायचे. माऊलीने काल्याच्या कीर्तनात एखादा भाव सांगत राहावा आणि सांगता सांगता त्या भावानुसारच टाळकर यांनी एक प्रमाण उचलावं. पण ते प्रमाण असं असायचं महाराज, जर करुणा रस असेल तर चाल सुद्धा कशी असायची, आणि त्या चालीतून सुद्धा, त्या बोलातून, त्या गीतातून सुद्धा कृष्णाचं आणि गवळणीच्या खोड्याचं चित्र उभा राहायचं. ही कीर्तनाची याची ताकद आहे. पण आता वेळेनुसार काळानुसार चाली सुद्धा बदलल्या, रीत रिवाज बदलला का? हे सगळं झाल्याशिवाय सगळं होत झाकली मूठ हे सोपाना. पण हे सत्य आहे, शब्द ताकदवान आहेत. जळतील पापे जन्मांतरीचे, महाराज जळतील पापे जन्मांतरीचे जसं शब्द अनेक वचने वापरतात, अगदी तसंच महाराज म्हणतायत की अवघी चिंता वारली. चिंताच वारली असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दुःख असायचं काही कारणच नाही आहे. पण ज्या अर्थी महाराज चिंता वारली म्हणतात, त्या अर्थी माऊली महाराजाला चिंता असली पाहिजे, असली पाहिजे म्हणूनच वारली म्हणतात. तर मग महाराजाला नेमकी चिंता होती कोणती? उपप्रश्न आपण बघा. माझी बुद्धी मला अशी सांगते की महाराज चिंता वारली म्हणतात, त्या अर्थी महाराजाला संसाराची तरी चिंता असली पाहिजे, अथवा परमार्थाची तरी चिंता असली पाहिजे. परमार्थाची ही चिंता म्हणावी आणि संसाराची ही चिंता म्हणावी, तर ती कधी कशामुळे सुरू झाली आणि कधी कशामुळे वारली. विठ्ठल नाही बाबा हो, प्रश्नाने अभंग सोडवत राहिल्यावर त्याच्या उत्तराची सुद्धा चुणूक लागल्याशिवाय राहत नाहीये. मी आपल्यासमोर माझ्या बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करत असताना पारा ग्रामस्थ मंडळी, आपण श्रद्धेय मंडळी आहे, या अभंगाचं गोड चिंतन आपल्यासमोर मी मांडत असताना ऐका. महाराज म्हणतात चिंता वारली, आनंद आहे. पण मग महाराजाला संसाराची चिंता होती का हो? बरं होती, जरा काय हरकत नाही, होती. तर नेमकी चिंता होती कोणती महाराजाला? आता मात्र कोणीतरी बोला. झोपलेला माणूस बोलू नका, पण जागा असणारा तरी बोला. का? होय होय, नाही त्यांचं बरोबर आहे. कशाने आणि ती का बोलले सांगू का तुम्हाला? त्यांनी कानाची मप्रेल सुद्धा खाली घेतली म्हणून बोलले.
नका राव, आबाळ आले राव, उग घाबरू नका त्या थंडीला. कुणी जरी नाही बोललं तरी मग मी पाटलाकडे वळल. होय, मोकळं सांगा, संसारातली चिंता कधी सुरू होते? सांगाराव सांगाराव सांगाराव, निवळ ब्रह्मचारी असल्यासारखं करू नका. आकाश महाराज, तुमचं बी नवं सांगितलं तरी काय हरकत नाही आम्हाला. काय सांगावं काय नाही महाराज, तुम्हाला बोलविलंय कशाला? तुमचं तुम्ही आवरा ना, इतक्यापर्यंत जाऊ नका. तुमचा जीव मी मोकळा करून टाकतो. असं म्हणलं जातं विनेकरी महाराज की मुलगी जन्माला आली की बापाची चिंता सुरू झाली, पण ती चिंता आता राहिली नाही. काळ काय झालेला आहे, बदललेला आहे. परंतु इथं सुद्धा आपण बघा, राजा भीमक रुक्मिणी देखोनी चिंता करी. अरे स्वतः कौंडण्यपूरचा राजा भीमक राजा, स्वतः लक्ष्मीचा बाप मुलीच्या लग्नाने काय होता, चिंतेत होता. 5 गुंठे ऊस असणाऱ्या पप्पाचं काय होत असेल त्यावेळेला? बरोबर आहे, लक्ष्मीचा अक्षरशः बाप. पण एक सांगून जाऊ का, आता काही घाबरायचं कारण नाही, पूर्वीही घाबरायचं कारण नव्हतं. पण कसं असतं मायबाप, एक काळ असतो, एक वेळ असते, आणि आलेली ती वेळ जात असते. पण आलेल्या वेळेला फक्त तोंड द्यायचं असतं. सासू सासऱ्याचं नवऱ्याचं ऐकून आहे हा गर्भ संपुष्टात आणायचा नसतो मायबाप. कळलं तर बघा, नाही तर झोपी जा. आता नाही काही बोलत मी. का? मी एक प्रसंग ऐकलेला आहे प्रमोद महाराज. नवले हॉस्पिटल आहे आपल्या ह्याला कात्रजला, सिंहगड, काशीबाई नवले. तिथं एक प्रसंग असा घडला महाराज, मी महाराजासोबत गेलतो. ते काय, हां, एक गर्भ वाढत होता, आईच्या पोटामध्ये गर्भ वाढतो आहे. आणि गर्भ वाढत असताना त्या माऊलीने कथा कादंबरी महात्म्यांचं चरित्र वाचत होती. पण 7व्या महिन्यामध्ये का 6वा महिना त्यांनी सांगितला, सोनोग्राफी करायची होती आकाश महाराज. आणि सोनोग्राफी करायची असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आणि हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करत असताना ती माऊली सोनोग्राफी चालू असताना नारायण 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 नामाचा मंत्र उच्चार करू लागली. करता करता आतला गर्भ 8 टाळ्या वाजवत होता. माझ्याकडं ती क्लिप होती महाराज, आता डिलीट झाली आहे. पण तुम्ही म्हणले तर मी दाखवेल सुद्धा. मी का सांगतोय, कीर्तनात चालू घडीचे आपल्याला दाखले मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पण अशा गर्भाला सुद्धा जर काही माणसं घरातल्या अडीअडचणीमुळे जर ते माणसं त्या गर्भाला जर संपवायचा विचार करत असतील, तर तो गर्भ हातल्या आत बोलत असतो, हे आई मला मारू नको ग आई, आई आई मला जन्माला येऊ दे आई, आई हे आई अगं मी जगाचा उद्धार करेल, हा भाग वेगळा आई, पण आई मला जन्माला येऊ दे, सोनोलीला तुझ्या जग पाहू दे. आई मी एक दिवस पंढरीला जाईल, त्या विठोबाला मला एकदा पाहू दे. आई मी 2 कुळाचा उद्धार करेल. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ना. पण एवढं असताना सुद्धा घरातली माणसं त्या गर्भाला जर संपवण्याचा प्रयत्न करत असतील, तर माय बापा हो, साधू संतासारखे आपण जगाला कधी उपदेश देणार आहेत? आपल्यालाच नाही कळले तर. अरे किती पारायण केली आम्ही, किती कथा कादंबऱ्या वाचल्या आम्ही, आम्हाला आमच्या जगण्याचं गूढ कळत नसेल तर आपण जगाला आधार कधी देणार आहे? आधार कधी देणार आहेत? किती कीर्तन प्रवचन आमच्या सारख्यांनी सांगितली, पैसा घेऊन सांगितली, आणि त्याची कणभरही अंमलबजावणी नाही केली, तर त्याचं जीवन कसं सफल होणार आहे? अरे परमार्थिक असो अथवा नसो, जो जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, जे जगाला बोलायला लावतो,
तो जर माणूस त्याचं पालन नसेल करेत तर खबरदार, त्या माणसाने सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. जगात आज आम्ही बघतो ना महाराज, साधू संत का सांगतायत की पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या दादा भ्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहीन, ऐका कलीचे महिमा. माझा विषय वेगळा आहे, पण मी तुम्हाला एक सांगतोय, आता तरी काळ बदललाय म्हणून सावधान. पुढचं जर संकट रोखायचं असेल तर माय बापाओ, मुलीला जन्माला घाला, तिला जन्माला येऊ द्या. आईला आई, ताईला ताईच म्हणून घ्यायचं असेल तर माय बापाओ, माणसातील माणुसकी जिवंत ठेवायची असेल तर ताईला जन्माला येऊ द्या. सत्कर्म एखाद्या वेळेला कमी करा, पण आपल्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून काही गोष्टीचा विचार करा. माझ्याकडे वेळ थोडा आहे माय बापाओ, पण अभंगाच्या दृष्टीने मी बोलून जाईल. एका ताईचं लग्न जमलं, बाप आनंदित आहे प्रमोद महाराज, पण त्या बापाने बाहेर गेला, मित्रापाशी चिंतातूर असताना, चेहरा पडलेला असताना मित्र म्हणाले, का रे बाबा, ताईचं तुझ्या लग्न जमलं ना? जमलं रे बाबा. कसं जमलं? अरे मी पांडुरंगाला प्रार्थना केली होती, पांडुरंगा ए माय बापा, माझ्या हातून जर काही चांगलं काम झालं असेल तर मला माझा जावाई माळकरी मिळू दे, कष्टकरी मिळू दे, जिद्दी मिळू दे. मग मिळला ना माळकरी, हा तू आनंदी आहे ना? हा. अरे तू आनंदी म्हणतो, पण तुझ्या चेहऱ्यावर मला चिंता दिसते आहे. काय कारण आहे चिंतेचं? अरे आता गरिबी म्हणलं तरी 1.5-2 लाख रुपयाचा खर्च करावा लागेल. हा. अरे मग तो गावातला साहेब तुझ्या ओळखीचा ना? हा. मग काही पाईपलाईनचं, जरशा गाईचं, कुक्कुटपालनाचं, कांदा म्हणा, कांदा चाळ, आणखीन काय सांगू, 1.90ची 2.90ला काय झाली? वीर गाळलेली जागा भरा, बरोबर आहे. पण आता ज्या ठिकाणी 5,000 लोकसंख्या आहे तिथं 20 विहिरी आहेत, आणि 5,000पेक्षा कमी असणार आहे तिथं किती आहेत? वर्षाला 5 विहिरी आहेत, बरोबर आहे. पण अशीच योजना त्या बापाने आखली आणि ती विहीर फक्त कागदावर पडली, शासनाचा आयता पैसा आला आणि ताईच्या हुंड्या बासनाला लागला. त्या बापाची चिंता पळाली का वारली? बरोबर आहे, पळाली पण वारली नाही, तात्पुरती भागली. पण तात्पुरती भागलेली सामान्य माणसाची चिंता वारते कधी? मुद्दा गोड आहे, ऐका. ताईचं लग्न व्हावं आणि ताईने गाडीत बसायला निघावं. अरे निघता निघता ताई आईच्या गळ्याला बिलगलून रडते, शेजाऱ्या पाजाऱ्या काका आंटीच्या गळ्याला बिलगलून रडत असते. पण ताई गाडीत पाऊल टाकताना म्हणते, कुणीतरी जा आणि माझ्या बापाला घेऊन या, बापाला एकदा मला बोलू द्या. का? त्यानं माझ्यावर निस्वार्थी प्रेम केलेलं आहे, त्या माझ्या बापाला बोलवा. अगं कोणत्या बापाला? अरे त्या बापाला बोलवा. सांगू, मला बोलायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं, पण थोडे शब्द फुटत असताना त्या बापाने मला माझं बोलतं पण जागं केलं. शाळा चालू व्हायच्या अगोदर बरोबर त्या बापाने डझनभर वह्या आणाव्या. मी पहिलं पेज उघडल्या बरोबर त्या बापाचं मी माझं नाव टाकावं, बापाचं नाव टाकावं, कुळाचं नाव टाकावं आणि डिझाईन मध्ये टाकावं. एवढंच नाही रे बाबा, घरात जर पाहुणे आले ना तर पाहुण्यांनी मी छोटी असताना मला माझं नाव विचारलं, ताई तुझं काय नाव रे बाळा? त्यावेळेला मी माझं नाव सांगितलं. पाहुणे म्हणाले, ताई फक्त तुझं नाही सांगायचं, पूर्ण नाव सांगायचं. त्यावेळेला माझ्या समोर मी माझ्या बापाचं नाव जोडलं ना, त्यावेळेला पाहुण्यांनी शब्बासकीची थाप टाकली. ती शब्बासकीची थाप घेऊन
गेली 18-22 वर्ष झालं मी माझ्या बापाचं नाव माझ्या पुढं जोडत आले. ते नाव मला 1 वर्षात नाही, 6 महिन्यात नाही, एका दिवसाच्या आत पुसायचंय. आणि परक्या माणसाचं नाव लाजत गाजत घ्यायचंय. का घ्यायचंय? तर रीत आहे, रिवाज आहे, परंपरा आहे, संस्कृती म्हणून घ्यायचंय. त्याच्या अगोदर मला माझ्या बापाला बोलवा, बापाला बोलवा. पण बापही यावा. पण बापही घरातल्या कोपऱ्यात रडत बसलाय. मित्राने सांगितलं तुझी ताई नांदाय जात नाही, चल बरो लवकर. ती म्हणला मी कोणत्या तोंडाने येऊ? अरे निस्वार्थी प्रेम करणारी ताई आज माझं घर सोडून जाती आहे. प्रमोद महाराज, मी जर दिवस मावळता आलो तर माझी ताई माझा चेहरा वाचायची आणि मला म्हणायची, बाबा तुमचा चेहरा काळवंडल्यावनी वाटतो बाबा, तुमचा चेहरा चिंतेत वाटतो बाबा. बाबा बाबा हो बाबा, तुम्ही माझी चिंता काळजी करू नका बाबा. बाबा मी तुमच्या संस्कारात वाढले बाबा, मला कसल्याही घरी द्या, मी सुखाने कष्टाने संसार करेल बाबा. चहा घ्या बाबा, बाबा पाणी घ्या बाबा. अरे माझं सुख आणि माझं दुःख ओळखणारी माझी ताई निघून चालली आहे. पण विलाज नाही, बाप ताईच्या समोर जातो, ताई घोळक्यातून बाहेर येते, बापाच्या गळ्याला बिलकते आणि एक शब्द करते, आकाश महाराज पप्पा तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्यादान सुखी करी तरी पिता शोकांत ए अंतरी. शेवटचा मुद्दा सांगतो, ज्या दिवशी बाप वाट लावतो त्या दिवशी ही चिंतेतच आहे. आणि मरायच्या वेळेला कुणाच्या मांडीवर डोकं ठेवू द्या माऊली, त्यानं कोणीतरी जा आणि माझ्या ताईला बोलवा. का? तिनं माझ्यावर निस्वार्थी प्रेम केलंय. म्हणून आजही माणसं म्हणतात घरात ताई असली पाहिजे. का? बापावर प्रेम करणारी निस्वार्थी फक्त ताईच आहे. किती निस्वार्थी प्रेम करते. लग्न झाल्यावर पाया पडून जी तिला दक्षिणा येते ना, ती एका हातरुमालात बांधते, कपाटातल्या आतल्या कप्प्यात ठेवते आणि पहिल्यांदा माहेराला येताना ती पैशाची मूठ घेऊन येते, वडिलाच्या हातात देते, पाया पडून म्हणते, बाबा याच पैशाच्या मला साडी चोळी करून वाट लावा, बस तुमचा उपकार माझ्यावर खूप आहे बाबा. त्या ताईला बोलवा, ती ताई यावी श्रीरामा. आणि बापानं डोळे मिटलेले असावेत. 13वा 14वा झाला आणि गंगा पूजन झाल्यानंतर बाप ज्यावेळेस आपलं ताई निघते त्यावेळेला अंगणात येते, लहान धाकट्या भावाचे हातात हात धरते आणि डबडबल्या डोळ्याने म्हणते, दादा मी चालले दादा, पण आज मला माझ्या बापाची आठवण आली दादा. आज आई नाही घरात, आज बाप नाही राहिला घरात, पण दादा मी तुझ्या घरी येईल कधी ना कधी, एका चिमणी सारखं येईल दादा. रात्र झाली की तुझ्या घरी येईल आणि दिवस उगवला की बुर करणं निघून जाईल. का? काय येईल दादा? याच अंगणात माझ्या बापाने मला चालाय शिकवलं. मी जर ठेस लागून पडली तर हळद पटकन घेऊन येऊन त्या दुखाला लावणारा माझ्या बापाच्या आठवणीसारखं मी एक चिमणीसारखं येऊन जाईल दादा. भैया तेरे अंगनों की मैं हूँ ऐसी चिड़िया रे, रात बबस सेरा है, सुबह उड़ जाना है, सुबह उड़ जाना है. भाव मांडण्याचं एकच कारण आहे मायबापाओ, एकच कारण आहे. माणूस जन्माला आला की त्याची चिंता चालू झाली. जशी जशी जबाबदारी वाढेल तशी तशी सामान्य माणसाची चिंता वाढत असते. माणूस वारल्यावरच त्याची चिंता वाढत असते. हे सामान्य माणसाचं लक्षण आहे. तुकोबरायचं लक्षण बघितलं तर तुकोबराय
धर्मपत्नीला सांगतात, नको चिंता करू अन्नया वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग. याचा अर्थ महाराजाला संसाराची चिंता नव्हती, पण चिंता तर वारली म्हणतात. मग नेमकी चिंता होती कोणती? कोणती चिंता होती? बारीक विषय आहे. अनुस्वार लावलं की चिंता, आणि अनुस्वार काढलं की जिवंत माणसाला जाळते चिंता, आणि मेलेल्या माणसाला जाळते, पावलो पावली जाळते चिंता, एकदाच जाळते चिंता. चिंता देव, चिंता संत, चिंता सामान्य माणूस. चिंतेतून कोणीच चुकलं नाही म्हणून तर चिंता वारली म्हणतात, पण चिंता संसाराची नाही म्हणतात. मग तुकोबारायला नेमकी चिंता होती कोणती? ऐसे तुम्ही सांगा कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, की करा समाधान चित्त माझी. ती मला चिंता होती आणि ती चिंता माझी वारली. आज मला कळलं कथा करायला सावकाश का बोलावं लागतंय. ही लई झाल्यावर बी लई अवघड आहे. कधी 11 वाजले कळणार. झोपाराव थोडं तरी, म्हणजे मला वाटेल वाजले 11. काही मी उद्धार पावेल, ती मला चिंता होती. मुद्दा ऐका, महाराज म्हणतात ती चिंता माझी वारली. नुसती चिंता वारली नाही तर भाग्याचा उदय झाला. चिंता वारली आणि पद्मनाभ जोडला. कारण एकच आहे. काय कारण आहे ऐका. घोडा आडा क्यू, पान सडा क्यू और रोटी जेली क्यू. कारण एकच आहे. कळलं का नाही? घोडं काढलं, पान का सडलं, रोटी का करपली. घोडं काढलं, जसं जन्म झाला तसं गोठ्यातच बांधलं, आणि चांगलं म्हातारा झालं की 2 मजबूत माणसं वरी बसवले, चढाला काढलं, टेकलं ना खाली, कधीच फिरवलं नाही. पान का सडलं, बाजारातून पानाची करंडी आणली, तशीच आठवडाभर टपरीत ठेवली. 8 दिवसानं बघितले, पाटील पान हिरविलच नाही ना. मावशी चपाती का करपली, ॲडव्हर्टाईज लागली तरी बरोबर आहे. म्हणजे घोडा आडा क्यू, पान सडा क्यू और रोटी जेली क्यू. या तिन्हीचंही एकच कारण आहे. तसं चिंता वारली, पद्मनाभ जोडला. या तिन्हीचंही एकच कारण आहे. अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हालाव.
संताचा उदय झाला, चिंता वारली आणि पद्मनाभ जोडाला. या तिन्हीचं कारण एकच आहे, संत दर्शनी हा लाभ. कोणता लाभ प्राप्त झाला? तो लाभ प्राप्त झाला मला माझ्या संताचं दर्शन झालं. ती मला चिंता होती, माझा तो उद्धार झालेला आहे, म्हणून माझ्या चेहऱ्यावर काय आहे? आनंद आहे. संत दर्शनी हा लाभ. माय बापा हो, देवापर्यंत जाण्याचा सगळ्यात मोठा दरवाजा आहे, तो म्हणजे गुरुचा, तो म्हणजे संताचा. एकदा का जर गुरुचा आणि संताचा दरवाजा उघडला ना, मग मात्र सुखे येतो घरा. सुखे येतो घरा. सुखे येतो घरा. नारायण कधी येतो? देवा करता देवाचं भजन केलं तर. याच्यापेक्षा महत्वाचं ते आहे की महाराज म्हणतात संत दर्शनी हा लाभ. अभंगाच्या दृष्टीने मला तो लाभ प्राप्त झाला. माय बापा हो, तसं तर भाग्याचे 13 प्रकार आहेत, पण मी त्यातले तुम्हाला 4च लक्षण सांगतो. कशाचे? भाग्यातले. तर अभंगाच्याही बाहेरचे नाही आणि आपल्याही जीवनाच्या बाहेरचे नाही. आपल्याकडे वेळ थोडा राहिला, पटकन सांगतो. भाग्यातले 4 लक्षण आहेत. पहिलं लक्षण आहे भाग्यातलं निरोगी काया. बरोबर आहे? ज्याची तब्येत उत्तम तो जगातला श्रीमंत मोठा माणूस आहे. नाहीतर तब्येतच बरी नाही आणि कितीही पैसा आहे, त्याचा काय उपयोग? हा, जीव जाताना नोटात जाऊन बसला म्हणजे जीव जाणार नाही असं. त्यातल्या त्यात काय निरोगी काया, त्यातल्या त्यात तब्येत कुणाची चांगली सांगू का मी? महाराज लोकांची, गायक वादक टाळकऱ्याची तब्येत 12 वाजता बी खाऊ द्या, काहीच होत नाही. आणि अशा घरी व्यवस्था असल्यावर तर निश्चितीच झाली खाण्याची. माऊली उग नाही. माऊली काल कर्नाटक मधून निघाले, लातूरला आले 7 वाजता आणि गाडी मिळाली नाही. काहीतरी 11 11:30ला डिकसळला आले. आल्यावर म्हणलं माऊली जेवायचं? नको म्हणले. पुन्हा 1.5-2 भाकरी संपवून टाकल्या. ही वेगळं आहे. तुम्ही आणखीन प्रयोग करून बघा. मी आमच्या पाटलाला नेहमी म्हणत असतो, माणूस जर वाढायला आला ना, पाटील नाही कधीच म्हणत नाही. शपथ मी खोटं सांगत नाही तुम्हाला. कधीच नाही म्हणत नाही. निरोगी काया. तुम्ही आणखीन प्रयोग करायचा असेल, कीर्तनाला यायच्या अगोदर तुम्ही सगळ्या टाळकऱ्याला, पकवाजाला, कीर्तन करायला जेवायला घाला आणि कीर्तन झाल्यावर म्हणा महाराज चौमेव होय. पित्त वाढणार नाही. काय निरोगी काया. अहो 2-2 ढेकरा झाल्यावर 42 जिलाब्या. आणि तिथल्याच पाटलाच्या घरी ताक भाकरी. पाटील अहो आम्ही तुमच्या घरी येऊन 2 ढेकरा झाल्यावर 42 जिलब्या संपवल्या आणि तुमच्या ताटात ताक आणि भाकरी का? काय सांगू महाराज, तुमच्या ताटातली जिलबी बघितल्यापासून माझी जीभ वळवळ वळवळ करते. पण पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलबीच्या भानगडीत. ही डॉक्टरनं सांगितल्यामुळे जाकली मुठे का? तुम्ही कुठं जा काही कमवा. म्हणून मी महाराज प्रेमाने सांगत असतो, पैसा नक्की कमवा, त्याच्याशिवाय सुद्धा किंमत नाही. पण पैशाला जेवढं महत्त्व देतो ना, तेवढं आपण तब्येतीची सुद्धा काळजी घ्या. आणि आता तर घ्या गडे. आणि या कोरोना नंतर, लॉकडाऊन नंतर जर आपल्याला या आपल्या शरीराचं महत्त्व कळलं नसेल तर तुम्हाला काहीच नाही, आगे पीछे कोई नाही असंच होत आहे.
हे सांगतोच मी, जाऊ द्या होऊ द्या काही बी. ते कुठं आपल्या आषाढी वारीला महाराज, आपल्या बोधले महाराजाची दिंडी असते 194 क्रमांकाची. महाराज प्रस्थान झालं की दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही थोडा थोडा सकाळी 4-4:30ला चिवडा देतो पाणी प्यायला वाटानं. पुढं आलं की आळंदी सोडताना पादुका आहेत, तिथं भरपूर बूमचे लोक आहेत, ती मस्तपैकी जेवण देतात. त्याच्या पुढं आलं येरवड्याची भिंत लागली की तिथं अंगण हॉटेलला जेवण असतं. म्हणजे एकदा आळंदीतून निघताना पुन्हा त्या पादुकापाशी, पुन्हा दुपारी येरवड्याच्या भिंतीपाशी, आणि पुन्हा वाटानं पोट भरून पिशवी भरून. ही कमी आहे का दिवसभरात? हे खोट आहे का? इतकं पोटभर तरी एका माणसाने उस्मानाबाद जिल्हा कळंब तालुका हा डिजिटल बघितला. कुठं? हडपसरला काळे पडळला 42 किलोमीटर अंतर पहिल्याच दिवशी चालायचं. आणि ती उस्मानाबाद बघितलं की माणूस आला कोरोनाच्या आदल्या वर्षी. म्हणला का हो महाराज, इथं दिंडी चालक कोण आहे? म्हणलं ती तिथं बसलेले महाराज आहेत. महाराजाकडे गेला आणि म्हणलं महाराज मी लातूरचा आहे. होय होय, मी कुठला आहे? हे मनाराव. ती म्हणलं लातूरचा आहे. मग काय झालं? काय नाही महाराज, माझ्या घरी 50 वारकऱ्याचा स्वयंपाक केलाय, लोक जेवाय न्यायचे. महाराज म्हणले नको नेऊ, एकतर 42 किलोमीटर चलत आले, नेऊ नको. ती म्हणला हा. महाराज म्हणले पुढच्या टप्प्यातला माणूस आहे. म्हणले महाराज तुझी माझी ओळख नाही, काही नाही, वारकरी एवढं चलत आलेत, काही बी असू द्या. म्हणला वारकऱ्याला जेवाय घरी न्यायचंय. महाराज म्हणले घर किती? 3-3.5. हा. महाराज म्हणले आता तर नको गडे, माणसं आले की तुकडा खाऊन पडायचं म्हणते. केलंयच ना तुझ्या बायकोनं, स्वयंपाकीकडे घेऊन ये. ती म्हणला होय होय. महाराजाने ओळखीलं ही गडी काही थांबत नाही. आणि कसं असतं महाराज, एखाद्याची निश्चिती अनुभवातूनच यायला पाहिजे. महाराज म्हणले काही नाही, न्यायचंच आहे ना, तू एकच कर. होय होय, ह्याला बी सांगू. आलंय ठेप्यात, उग होऊ दे. ह्याची कमाल आहे महाराज, कवर उभा राहील. नाही होऊ द्या, तुम्हाला मी नाही बोलवीत, मी आहे त्याला खंबीर. मी तसं तर आज टाळणारच होतो, पण पुन्हा प्रमोद महाराज म्हणले नाही महाराज कसा आहे आकार. म्हणलं बरं आहे, मी तुम्हाला माझा मुद्दा आहे बरं का, महत्वाचा आहे. महाराज म्हणले तू वाहन घेऊन ये, ह्या लोकाला घेऊन जा, जीव घाल आणि आणून सोड, तर मात्र ठीक आहे. ती 50 लोकांचा स्वयंपाक केलाय म्हणल्यावर घेऊन आला. ती आला माऊली, पिकअप घेऊन आला. आता त्या पिकअप मध्ये बसून बसून किती माणसं बसतील? 30, 35, 25 झाले म्हणजे 2 खेपावा त्याला. त्यानं पिकअप आणलं, 25 लोक घेतले, जीव घातले, आणून त्या शाळेच्या गेटवर सोडले की काही न म्हणताच निघून चालला. 25च लोक. महाराजाने बघितलं, म्हणले अय लातूरकर, आई आई इकडं. ती म्हणला हा का गेलं? म्हणला संपून सगळं. किती टायमाचं जेवण होतं? हे उग नाही महाराज, हे रोज ह्या लोकाला सांगून बघा तुम्ही जेवायला. आजची म्हणले आमच्या घरी शेंगा जरा खरा आहेत, म्हणजे खराब आहेत, जरा शेंगा दुसरी कोणी येऊ द्या. हे उग नाही. निरोगी काया. पण आता तुम्ही म्हणताली कीर्तन झाल्यावर बी जेवाय नेलं, काही म्हणतील महाराज आमचं नाही की जिरलं. तुम्ही बिंबीच्या देठापासून गाईलच नाही, जिरल कसं? बरोबर आहे. पण माझा मुद्दा आहे का, दुसरं भाग्याचं लक्षण आहे घरमे माया. ज्या घरात 2 गोष्टी होतात, भजन आणि भोजन, ते घर राहत नाही, घराचं मंदिर होतं. घरमे माया. कुंभकर्णाचं मंदोदरीचं जीवापाड प्रेम होतं रावणावर. तिसरं धन आहे भाग्याचं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे पुत्र अधिकारी. आणि 4थं लक्षण आहे पतिव्रता नारी. अरे या 4ही गोष्टी रावणाकडे होत्या. कोणत्या? निरोगी काया. कैलास पर्वत हलवणे इतकी ताकद कोणाकडे होती? रावणाकडे.
दुसरं धन आहे घर में माया, या दोघांचंही रावणावर प्रेम. तिसरं धन आहे पुत्र अधिकारी, इंद्रावर विजय मिळवणारा कर्तबगार मुलगा इंद्रजित पुत्र अधिकारी. आणि चौथं धन आहे पतिव्रता नारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता नारी. परंतु महाराज या चारही भाग्याच्या गोष्टी असून सुद्धा रावण भाग्यहीन ठरला का? साधूच्या कंबरड्याची लात. भाग्य असून भाग्यहीन, फक्त लाद भोगावी लागली. आपण असं ऐकतो महाराज, ज्या वेळेला हनुमंतराय लंकेत जातात, लंकेतल्या घराची रचना बघितली, सगळं मंदिरासारखं आहे, परंतु घरात मदिरा प्राशन मांस भक्ष आहे. इकडं सूर्योदयाचा उदय झाला आणि हनुमंताला एक घर असं दिसलं की अंगणात हिरवगार तुलसी वृंदावन, घरावर धनुष्यबाणाचं चित्र आणि बाजूला प्रभूचं मंदिर दिसलं. हनुमंतराय उभा राहिले, सूर्याचा उदय झालेला आहे. अरे किलबिल किलबिल पक्षी करतायत आणि त्या किलबिल पक्षाच्या बरोबर त्या घरातून सकाळी सकाळी आवाज आला, हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम श्रीराम हे राम जय जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राम राम सीता राम संगीतात एक वेगळी ताकद आहे महाराज, एक वेगळी मजा आहे. पण फक्त ऐका, आपल्याकडे 15-20 मिनिट शिल्लक आहे, त्यामुळं पटकन सांगतो तुम्हाला. काळवेळ नामा उच्चारिता नाही, नलगे आंघोळी तोंड धुवावे. सूर्याचा उदय झालाय लंकेत, विभीषण महाराज जागे झालेत. लंकेतल्या त्यांच्या घरात हनुमंताने आवाज ऐकला, हनुमंतराय ही त्यांच्याकडे गेले.
दोघं भजनात तल्लीन झाले. ओळख नाहीये, अरे परिचय नाहीये. बिभीषण महाराजाने सोबत कोण गाताय समोर बघितलं. कोण तुम्ही? मी रामदूतमय मातु जानकी. म्हणजे मी रामाचा दूत. रामाचा दूत इकडं हा. मग ज्या वेळेला बिभीषणाची आणि हनुमंताचा ओळख परिचय झाला त्यावेळेला बिभीषण महाराज म्हणतात, हनुमंता आज मला उत्तर मिळालं. काय? माझ्यासारख्या राक्षस कुळातल्या बिभीषणावर रामरायाची पूर्ण कृपा आहे. कशावरून? कशावरून? अहो हनुमंता, आज ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही मला दर्शन द्यायला आले. याचाच अर्थ रामकृपा मिलनही संता संत दर्शनी हा लाभ. मला तो लाभ प्राप्त झाला. काय? संताच्या दर्शनामुळे, तुमच्या दर्शनामुळे मला माझ्या रामाचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ प्राप्त झाला. पण दर्शनी हा लाभ, दर्शन म्हणजे काय? जयवंत महाराजांनी सांगितलं. माधव महाराज मगर महाराज असं म्हणायचे, दर्शन म्हणजे दशरथ ज्ञानम. आपण ज्याचं दर्शन घेतो ते सुद्धा आपण पहा. पण बरेच लोक काय करतात, दर्शनाला म्हणून पंढरपूरला जातात आणि गोपाळपूर पासून लाईन असली की काय करतात, नामदेव पायरी नाही, पायाचंच दर्शन घ्यायचंय म्हणल्यावर मधी शिरायचा मार्ग माहिती का तुम्हाला? शिरल्याशिवाय माहीत बी होत नाही. तुम्ही बघा, बरेच लोक प्रयत्न करतात. नामदेव पायरीच्या बाजूला बॅरिगेट लावलेले असले, कात्याने बांधलेले असले, धोतराचा आसरा घ्यायचा, धोतराचा उपयोग करायचा, हळूच पोलिसाकडे बघायचं आणि ती गाठ काढायची. थोडं लूज झालं की तिरकस मधी शिरायचं. पण पोलीस बी चतुर. पोलिसाने एक वारकरी मधी शिरायला लांबूनच बघितला आणि वारकऱ्याला आवाज दिला, अय वारकरी बाबा. पोलिसाला वाटलं, आपलं वारकऱ्याला वाटलं पोलिसाकडे नवीन काठी आहे, आपलं काय खरं. पण वारकरी, अनुभवी वारकरी त्यातून हुशार, बाई सारखं अनुभवी वारकरी. पोलीस जसा जवळ येईल तसं त्यानं त्याच्याकडे, पोलिसाकडे कान डोळा केला. पटकन तंबाखूची पुडी खिशातली काढली आणि हातावर घेतली. पोलीस जवळ आला. पोलिसाने वारकऱ्याची तंबाखू पाहिली आणि पोलिसाने हात केला, वारकरी बाबा मलाही द्या. वारकरी त्यातून हुशारी करतो, साहेब नाही हो नाही, माझ्याकडं चुना. पोलीस म्हणतो, माझ्याकडं चुना आहे? माझा चुना आणि तुमची? कारण की नुसती तंबाखू खाण्यात काय अर्थ का? भगवंत म्हणे, अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. कलियुगीचा तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती, जो खाय त्याला तात्काळ. नाहीतर धूम्रपानम शतगोदानम एक झुरका गंगा स्नानम टोकडम टोकडम महत् पुण्यम सकळ बीडी. असं सांगितलं जातं की धूम्रपान करणाऱ्याला 100 गाय ब्राह्मणाला दान केल्याचं पुण्य मिळतं. आणि महाराज एक झुरका गंगेचं स्नान, आणि महाराज स्टँडवर बिड्यांचे तुकडे ओढले तर पुण्याची गणना. बस आता आटोक्यात आला, आता संपलं, कीर्तनच संपलं आपलं. हा इतिहास फार मोठा आहे, पण मला चलत तुम्हाला एकच मुद्दा सांगायचा आहे. वारकऱ्याची तंबाखू कुणी खाल्ली आहे? पोलिसाने. आता पोलिसाला वारकऱ्याचा उपकार विसरता कामा नाही. पोलिसाने वारकऱ्याच्या हाताला धरलं आणि पश्चिम द्वारातूनच आत. मागील परिहार आणि झाली दर्शन. 10 मिनिटात पांडुरंगाचं दर्शन करून फुगडी खेळून त्याच पश्चिम दारातून बाहेर. कशाच्या वशिल्यावर?
म्हणजे एवढ्याशा तंबाखूच्या वशिल्यावर जर त्याचं दर्शन होत असेल तर त्याला त्याच्या दर्शनातला किती लाभ लक्षात आला. विठोबा संत ऋषींनी हाला पद्मनाभ जोडला काऊ महाराज. आम्ही जर चालता चालता आम्हाला जर एखादा रुपया सापडला रस्त्याला तर माणूस पटकन उचलतो माऊली महाराज, कपाळाला लावतो. का लाभ झाला, सकाळी सकाळी लाभ झाला. घरी येतो, कपाटातल्या तिजोरीतल्या आतल्या कप्प्यात कपाळाला लावून छातीला लावून ठेवतो. का लाभ झाला. परंतु असा जर तुम्हाला भगवंत रूपी लाभ प्राप्त झाला तर तुम्ही ठेवणार कुठे? भगवंत रूपी लाभ जर आम्हाला प्राप्त झाला ना तर त्या भगवंताला आम्ही आमच्या हृदयात साठवू. आणि तो भगवंत हृदयात कधी साठवला जातो? ज्या वेळेला हृदयाचं मंदिर होतं ना त्याच वेळेला साठविला दाता त्रैलोक्याचा. संपुष्ट हे हृदय पेटी. आता माय बापा वेळ संपलाय, पण काहीचं हृदय घर, काहीचं हृदय धर्मशाळा आणि काहीचं हृदय मंदिर. जे मंदिरात आपलं जे धर्मशाळेत चालतं ते घरात चालत नाही, आणि घरात चालतं ते धर्मशाळेत चालत नाही. जे मंदिरात चालतं ते मंदिरातच केल्यानंतर आणि ते काय नित्य नेमाने मनातून केल्यानंतर तो भगवंत आपोआप त्या हृदयात येऊन साठल्याशिवाय राहत नाहीये. संपुष्ट हे हृदयपीठी करुणी पोटी साठवू संत ऋषींनी हालाव पद्मनाभ जोडला. असो झालेली शिवेला पूर्णविराम देत असताना चलत 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 अगदी काही मिनिटामध्ये शेवटच्या चरणाचा सुटसुटीत सोपा असा एक गोष्टीद्वारा मी अर्थ सांगतो. त्या अभंगाचा, पूर्ण अभंगाचा, त्या गोष्टीतून तुम्हाला अर्थ लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीये. तर्नाबांड मुलगा आहे, गोरा गोमटा मुलगा आहे, 5.5 फुटाचा मुलगा आहे, पाटलाचा मुलगा आहे, 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरमध्ये वाढ आहे, पण काही दिवसातच भीक मागायला लागला. कारण काय? अरे तरुण मुलाच्या संगतीत आला, व्यसनाधीन झाला आहे, त्या घरावर कर्ज काढलं, बापाला चिंता पडली, बापही मरण पावला, आईही मरण पावली, विलाज नाही आहे. 50 किलोमीटर रात्रीचं पाटलाच्या वाड्यासमोर एका चलत गेला आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला पाटलाच्या वाड्यावर थाप टाकली. ओ पाटील, ओ पाटील, दार उघडा पाटील, पाटील दार उघडा पाटील, पाटील
काहीतरी करा, कृपा करा, मी तुमच्या घरची धुणं भांडी करायला तयार आहे मायबाप, पण या गरीबावर दया करा. अरे मोलकरणी सारखं काम करायला तयार आहे पाटील. पाटील पाठीवर मारा पाटील, पोटावर नका मारू पाटील, या गरीबावर दया करा. हा 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 पाटील, लोक पैशावाल्याकडे ओळतील, पण गरीबाकडे तुम्ही ओळा मायबाप, माझ्यावर काहीतरी उपकार करा. पाटील शिळं पाकं दिलं तरी हरकत नाही आहे, बुरकी चटणी दिली तरी हरकत नाहीये, काहीच नका देऊ, वाळलेले तुकडे द्या, काम करून जगेल, पण माझ्यावर काहीतरी दया करा. पाटलाने दार उघडलं आणि त्या लेकाकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर म्हणाले, का रे पोऱ्या, तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाही की तू भिकारी असशील म्हणून भीक का मागतो. हा पाटील, परिस्थिती वाईट आली, रडू नको बेटा. घरात बोलवलं, हातपाय धुवायला पाणी दिलं, पाटावर बसवलं आणि चौरंगावर पाटलाने पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं आणि पाटील म्हणाले, बाळा घे जेवण करून. आता तर ढसाढसा रडू लागला. अरे का रडतो आता? शिळपाक दे बोलत होता, पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं, का रडायला आले का? पाटील हे ताट पाहिलं आणि मला माझ्या आईची आठवण आली. पाटील मी किती व्यसन करून जरी रात्री उशिरा आलो ना, दरवाजावर थाप टाकली की माझी माय दार उघडायची आणि माझ्याकडे बघून म्हणायची, बाळ्या उपवाशी पोटी निजू नको रे लेकरा, त्या पाटी खाली ताट ठेवलेलं आहे, तेवढं खाऊन घे आणि मग झोपी जा. पाटील मी जेवण करायचो आणि माझी उष्टी राहिलेली भाजी माझी माय खायची, आज मला माझ्या आईची आठवण आली. हा पाटील, मी घरी येऊपर्यंत माझ्या आईच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. का? बाहेरची परिस्थिती खूप वाईट आहे. सांगून जातो मायबापा हो तुम्हाला, आजही कीर्तनकाराचे, गायक वादकाचे थोडे बहुत दिवस चांगले झालेले आपल्याला बऱ्याच जणाला दिसतात, पण त्याच्या पाठीमागचा प्रवास सुद्धा तेवढाच खडतर आहे, हे तितकं सत्य आहे. अरे आज आम्ही कीर्तनाला कुठं गाडीत बसून जात असताना माझ्या आईने सुद्धा पोर्चमध्ये यावं, मठाच्या बाहेरपर्यंत यावं, ड्रायव्हरकडे जावं आणि सांगावं, काय माझ्या लेकाला सांभाळून आणा, गाडी सावकाश चालवा, झोप लागली तर चहा करा, तोंडावून हात फिरवा. का? माय बापाओ, चांगले दिवस त्याच वेळेला येत असतात ज्या वेळेला त्याला त्या तेवढ्या कष्टातून पुढे जावं लागत असतं. मी तुम्हाला माझा भाव मांडण्याचा प्रयत्न करतोय. पाटील म्हणाले, राहू दे बेटा, पण मला एक सांग, तुझं गाव कोणतं रे? पाटील माझं अमुक अमुक गाव आहे. काय? अरे त्या गावात तर अमुक अमुक नावाचे पाटील माझ्या चांगल्या ओळखीचे, अहो मी त्यांचाच मुलगा आहे. त्यांचा मुलगा भीक मागतो, 100 एकर जमीन, अर्धे एकर मध्ये वाडा, भीक का मागतो लेका? पाटील तेच सांगतो, व्यसनी झालो आहे, त्या वाड्यावर कर्ज काढलं, आईबाप मरून गेले, वाईट झालं, वाईट झालं पोरा. आत्ता माझ्या लक्षात आलं, तुझे वडील आणि मी तरुणपणातले जिवलग मित्र होतो, बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तुझे वडील मला बोलता बोलता बोलून गेले होते. लेका मला आत्ता आठवलं, मी तुझ्या घरी यायचो 17-18 वर्षापूर्वी, त्यावेळेला तू खूप नेंता होता. तुझे वडील बोलले होते की माझ्या वाड्यात 3 पिढ्या न संपणारं धन आग्नेय दिशेला पुरून ठेवलंय म्हणून. बाळा काळजी करू नको, 4 दसम्या बांधून देतो, पाटी टिकाव खोऱ्या खुरप देतो, तू तुझ्या वाड्यात जा आणि वाडा खोदायला सुरुवात कर. महाराज तो घरात गेला, वाडा खोदायला सुरुवात केली. 3 तासाने त्याला खन्न आवाज आला, उत्साह वाढला, व्यास वाढवला, घेर वाढवला. जसा 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 बाळ्या खड्डा खोदतो ना,
तसा तसा सूर्योदयाचा प्रकाश त्या खड्ड्यात पडलेला दिसला आणि त्या प्रकाशात त्या बाळाला असं काही दिसलं की 50 लिटर पाणी बसेल असा तांब्याचा हांडा सोन्याच्या मोहराने भरलेला सापडला. जाता जाता मी तुम्हाला विचारतो, हांडा होता म्हणून सापडला का नव्हता म्हणून? सापडला. माय बापाओ, जी गोष्ट असती ना ती शोधल्यानंतर ती सापडत असते, जी नाही ना ती किती सापडण्याचा प्रयत्न केला तरी ती सापडत नसते. मग महाराज आमच्यापाशी काय आहे? आमच्यापाशी काय आहे तर आमच्यापाशी धन्यमाता पिता तयाची. फक्त झालं काय? तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. चुकलेल्या गोष्टी सुद्धा जर सापडायच्या असतील तर महाराज म्हणतात एकच करा, संत दर्शनी हलाव पद्मनाभ जोडला ज्ञानेश्वर.